कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 831 ते 840. हजरतांची मुरादच होती. डोळे जाळण्यापूर्वी जबान छाटली जावी, त्यासाठी इखलासने जल्लादी पथकातून न कचरणारे नेटाक जल्लाद त्यांच्या उघड्या बंब केसाळ छाताडांवर मुठीचे भक्कम कुमके मारून निवडले. बाजूला घेऊन ते डरू कचरू नयेत म्हणून त्यांना प्रथम तांब्याभर हबसाणी कडक शराब पाजण्यात आली. इखलासने तळावरच्या लोहार मेटाचे फौजी लोहार पेटत्या शेगड्या आणि सांडशीसह बोलावून घेतले. हातभर लांबीच्या 2-2 लोखंडी सळ्या लोहारी भात्यावर पेटलेल्या शेगडीसारख्या लोखंडी चुल्यात लोहारांनी तावणीला टाकल्या. धरणाऱ्यांचे हात पोळू नयेत म्हणून त्या कापडी बासनांच्या घट्ट मुठीत गुंडाळल्या होत्या. काही जल्लादांनी कैद्यांच्या जिभा जबड्यातून बाहेर खेचण्यासाठी हातात सांडशी घेतल्या. काहींनी त्यांच्या जिभा छाटण्यासाठी खांद्यांना टेकून धारदार नंग्या तेगी पेलल्या. हुकुमाची वाट बघत ते सारे शिस्त धरून एका बगलेला खडे झाले. आलम पन्हांचा हुक्म होता, आंखें निकालने से पहले जबान काट दो. हर सजा का अमल पहले शायर पर करो, बाद में संबा पर. प्रत्येक सजेचा अंमल पहिल्याने कवी कुलेशांवर करण्याचा हुक्म देण्यात काय मतलब होता औरंगजेबाचा, तर आपल्या प्याऱ्या शायराचे सजा भोगताना होणारे हाल हाल बघून राजांचा दिल कचावा, मनोधैर्य ढळावे त्यांचे, फाटूनच जावे त्यांचे काळीज. हताश होत हात पसरून कोणत्याही अटीवर भीकच मागावी त्यांनी जान बचावण्याची. ते नाहीच झाले तर किमान चाकराचे हाल बघताना त्यांना दिलतोड यातना तरी व्हाव्यात. कमरेला फक्त तुमाने आवळलेल्या उघड्या बंब आणि घामात निथळणाऱ्या, हातात सांडशी आणि नंग्या तेगी पेललेल्या 5-10 काळ्या कभिन्न उलट्या जाड ओठांच्या हबशी जल्लादांचा मेळ घेऊन इखलास कुलेशांच्या समोर आला. आतापर्यंत सजेची बातमी पुऱ्या तळभर सरकली होती. जखडबंद कैद्यांची सजा बघून डोळे निववावेत म्हणून फौजी, स्त्री, पुरुष सारेच खचाखच दाटले. टाचा वर करून एकमेकांच्या खांद्यांवरून कधी बघितले नव्हते अशा सजेचा नजारा ते बघू लागले. एवढा तळ एकवटला होता खांबाभोवतीने, पण डुईवरून उडणाऱ्या रान भोरड्यांची भरभर सुद्धा साफ ऐकू यावी एवढी शांतताच शांतता पसरली होती. मुंह खोलो शायर के बच्चे. कुलेशांचा मुखडा हात पकडीत धरून इखलासने तो डावा उजवा हसडला. त्याची बकबक ऐकूच न आल्यासारखे कुलेश शांतच होते. हा हुक्म फरमावणारा इखलास किती मूर्ख होता. आपली जीभ छाटण्यासाठी आपला जबडा कोण आणि कसा काय देणार खोलून. एकटक रोखून बघणाऱ्या कुलेशांचा शांतपणा बघून तर इखलास पिसाळूनच गेला. पुढे होत त्यांचा जबडा फाकण्यासाठी ताकद लावून दोन्ही हातांनी झटू लागला. कुलेश काही नुसते शायर नव्हते, स्वारी शिकारी तावून सुलाखून निघालेले सुरमे लढवय्ये होते ते. खूप खटपट करूनही एकल्या इखलासला काही त्यांचा जबडा फाकविणे साधेना. दात कुडी बसल्यागत जाम आवळूनच धरला होता त्यांनी आपला जबडा. त्या जबड्याशी झटून घामाघूम झालेला इखलास शेवटी वैतागून संतापून उठला. कुलेशांच्या गालावर संतापी थप्पड देत ओरडला, पकड बैठी क्या मुंह को तेरे सुव्वर. आपल्या जल्लादांकडे बघत हात उठवून तो चरफडत कडाडला, सब मिलके खोलो ये जबडा, खींचो बाहर इसकी जबान. 4-5 हबशी जल्लाद चटकन पुढे झाले. त्यांना मराठी दौलतीचे छंदोगामात्य कवी कुलेश यांचा मुखडा आपल्या बळकट पंजांनी चारी बाजूंनी जागीच दाबून धरला. आता जाणारच आपली जबान म्हणून सगळा जीव जिभेतच एकवटून आणलेले कुलेश आरोळी फोडत मोठ्याने म्हणाले, प्रणाम स्वामी, मामूली कनौजी शायर का. भाग्यवान है हम कि आज आपके साथ पंक्ति में बैठने का मौका तो मिला, मौत की पंक्ति में. जय भवानी, जय चंडी. जल्लादांनी कुलेशांची बडबडणारी जीभ तोंडात सांडच खुपसून तिने जाम पकडली. एका झटक्यात ताकदीने खसकन जबड्या बाहेर खेचली. त्या कळीने ती कवी जीभ सांडशीतच लवलव हल्ली.
हाती तळपती तेक घेऊन उभ्या असलेल्या एका जल्लादाकडे मुकर्रमने इशारेती नजर टाकताच जल्लादने कुलेशांच्या जिभेवर एवढा जबर वार उतरवला की जिभेचा कंटका पाडून 2-3 दात तोडीत खालचा ओठ आणि हनुवटी चिरत तो उतरला. एक चित्कारी हंबरडा फुटला. भोवतीच्या बेहोश जल्लोषात तो मुरूनही गेला. अंगावरचा तक्ता कुलाह चिंब भिजवून टाकणारा रक्त चिळकांडीचा फव्वाराच फव्वारा उडाला कुलेशांच्या चिरफाळल्या तोंडातून. त्यांच्या कपाळीचा आतापर्यंत नावापुरताच उरला कनोजी पद्धतीचा गंध टिळा त्या फवाऱ्याने दिसेनासाही झाला. अंगचा विदूषकी पेहराव ओघळल्या रक्ताने चिंब भिजला. आपल्या खोड्यातून राजांनी रक्तधारात न्हावून निघालेल्या कुलेशांच्या चेहऱ्याकडे बघितले. आपल्या बाळ राजांनाच घालावी तशी केवढी तरी हळुवार साद त्यांनी कुलेशांना घातली. कविराज, तुटल्या जीभ गड्ड्यातून असह्य वेदनांचा आगडोंब उसळला असताही आपले डोळे उघडून छंदोगामात्य कुलेशांनी आपल्या स्वामींकडे शांतपणे डोळाभर बघितले. भोवतीच्या जमावाच्या कल्लोळत्या आरोळ्यांनी इखलास तर आता पुरता बेभान झाला होता. कुलेशांच्या जबड्याचा अनुभव घेतल्याने आपणहून त्याने शहाणपणाने राजांच्या जबड्याला काही हात लावला नाही. सजेचा अंमल करणाऱ्या जल्लादांवर मात्र तो खेकसला. डर गए कमजोर, डरपोक, खोल दो ये भी जबड़ा, काट डालो काफर की हजरत को गाली देने वाली मनहूस जबान. हुकुमाचे ताबेदार 5-7 जल्लाद पुढे सरकले. जुंपली जखडबंद राजांचा जबडा खोलण्यासाठी खुल्या 5-7 हबशी जल्लादांशी राजांशी झोंबाझोंबी जुंपली. काही केल्या त्यांच्या पंजात आपला जबडाच देत नव्हते राजे. वो था शायर, उसने कितना सताया, ये तो है शेर, कभी नहीं मानेगा, सब मिलके पूरी ताकत से चिपको इसको. मुकर्रम इखलास ओर ओरडून आपल्या जल्लादांना चेतना देऊ लागले. बघ्यातले 4-5 आपणहून जल्लादांच्या मदतीला धावले. ठेवला राजांचा मुखडा काळ्या कभिन्न केसाळ 10-20 हातांनी तसूभरही हलवता येणार नाही असा जागीच दाबून ठेवला. काळ्या शार नांगीदार विंचवांनी शिवपिंड पुरती झाकळली. राजांचा जबडा कानशिला जवळ दोन्ही बाजूंनी एवढ्या जोरात दाबला की तिथल्या जोड हाडांच्या अनावर कळी समके रायगडाच्या महाद्वाराचे दोन्ही दरवाजे खुलावेत तसा भोसलाई राज जबडा आपोआप खुलला. ज्या ओठाण आड जगदीश्वराचे तीर्थ आणि जिजाऊ, धाराऊ, येसूबाई, पुतळाबाई यांच्या हातून पडलेल्या दह्याच्या कवड्या गेल्या होत्या, त्याच ओठाण आड जल्लाद हबशाने लोखंडी सांडस ताकदीने खुपसली. आनंदाच्या आणि दुःखाच्या दोन्ही क्षणी कुलदेवतेचे स्मरण करणारी जगदंब जगदंब अशी नांदी उठविणारी क्षत्रिय कुलावतंस श्रीमन महाराज, हिंदू पदपादशहा, गो ब्राह्मण प्रतिपालक संभाजी राजे यांची जीभ सांडशीत घट्ट धरण्यात आली. ला इलाह अशी बघ्या हशमांच्या पाठकण्यात सुरसुरी उठविणारी गर्जना फोडून विस्फारता येतील तेवढे हबशी डोळे विस्फारून हत्यारी जल्लादाने हातच्या तेगीचा ताकदवर वार सांडशीत पकडलेल्या बाहेर खेचलेल्या राजांच्या अंजिरी जिभेवर उतरवला. रक्ताची फवारती कारंजीच उडाली. धीन धीनच्या कांठाळा बसविणाऱ्या बघांच्या कल्लोळी कालव्यांच्या आरोळ्यांचा पाऊसच पाऊस पडला. सांडशीत पकडलेल्या बेगुमान मगरूर जिभेचा वळवळता तुकडा जल्लादाने त्यावर पचकन थुंकून खाने दो कुत्तों को म्हणत सांडशीसह वडू बुद्रुकाच्या तापल्या धुळीत फेकून दिला. ज्या देहावर अभिषेक समयी देशभरच्या पवित्र नद्यांच्या जलाचा वर्षाव मंत्रघोषात झाला होता, त्याच देहावर त्यांच्याच रक्ताच्या चिळकांड्या उतरल्या. वेदनांचा एवढा आगडोंब उठला त्यांच्या जीभ गड्ड्यातून, पण बेभान होत एक साधा हुंकार सुद्धा फुटला नाही त्यांच्या ओठांबाहेर. ओठ दातांखाली घट्ट दाबून गच्च मिटल्या डोळ्यांनी आवरता येत नव्हते म्हणून त्यांनी जीभ गड्ड्यातले ओघळते रक्त ओघळू दिले. काही वेळाने शांतपणे डोळे उघडले.
समोरच्या धुळीत आपलीच पडलेली वळवळत जीभ बघताना मात्र काळीच गलबलून उठले त्यांचे, फक्त एकाच विचाराने, आजवर कधीच नाही पडला भुईवर याच जिभेतून बाहेर पडलेला आमचा सादिल शब्द सुद्धा, पण आज आज ती जीभच पडली आहे भुईवर. शांत होण्यापूर्वी वळवळून ती आम्हासच म्हणते आहे, धनी द्या एखादा साजेसा हुकूम, या क्षणीही पाळीन तो. त्या विचाराने तर राजे देहातीत होऊन आपल्याच जिभेकडे एकटक बघताना पुरते हेलावले. खळबळ खळबळ माजली त्यांच्या काळजाच्या खोलवटात. राजे आणि कुलेश रक्त माखल्या तोंडांनी एकमेकांकडे बघत होते. आता ते दोन जीव नव्हतेच. मावळ बोलीतल्या एकाच राज्य काव्याचे दोन दिसले तरी एकाच मतलबाचे अर्थपूर्ण सर्ग झाले होते. छत्रपती आणि छंदोगामात्य ही दोन वाटणारी त्यांची रूपे त्यांच्या जीभ गड्ड्यातून अंगभर ओघळून एकमेकात मिसळून गेलेल्या रक्त ओघांनी त्यांच्या पायतळी एकरूप केली होती. आमच्या वाहिल्या रक्ताने लाले लाल मनोमन एकरूप असताच आबासाहेबांचा प्यारा कवी भूषण हे बघायला आता तर रचूनही टाकला असता त्याने शिवराज भूषण सारखा काव्यग्रंथ, कवी राज भूषण असा. सजेचा पहिला हप्ता संपला होता. तुटल्या जिभांच्या गड्ड्यातून दोन्ही कैद्यांना मरणप्राय यातना होत होत्या. त्या यातनांची नव्हती एवढी खंत दोघांनाही एकाच गोष्टीची वाटत असावी. बागलाणपासून तंजावरपर्यंत पसरलेल्या मराठी दौलतीच्या बाबीने यापुढे औरंग कुठल्या चालीने जाईल. पण या तर्काने मनात उठणारे विचार त्यांना एकमेकांशी बोलण्याचे साधनच आता उरले नव्हते. कुलेशांना राजांना मनसुब्याचे म्हणून म्हणायचे होते, इससे ज्यादा जलकोट उठाने चाहिए, फिरंगी मुघल मिलने से पहले. हो सकता है स्वामी पर हथियार उठाने वाले शिर्के औरंग की ही मदद लेकर खुद महारानी को भी नहीं देंगे चैन की नींद. पण काहीच न बोलता आल्याने नरड्याची नुसती घाटीच हलत राहिली त्यांच्या. व्याकुळ व्याकुळ झाले होते त्यांचे डोळे फक्त त्याच कुचंबणेने. राजांचे मन तर पिंजऱ्यात कोंडलेल्या गरुड पक्षासारखे नरड्याच्या घाटीला धडकाच धडका देऊ लागले. त्यांनाही कुलेशांना सांगायचे होते, हंबीरराव मलोजी बाबा तर जीवाचे सोने करून गेलेच, कंक काका तर वयाने झालेत. आमच्या चौतर्फा दौडणाऱ्या फौजफळांना जाणता निवाडा देणारे आता सरलष्कर कोण? आमचे रूपाजी मानाजी विठोजी की संताजी धनाजी? केवढी गफलत होईल आमच्या श्री सखींनी आमच्या ठाई बाळ राजांनाच मानून चालविले तर. औरंगाच्या रेट्याला जाब देईल असे निघतील धडाडीचे आमचे रामराजे, आणि होईल काय आमच्या माग खुद्द आमच्या श्री सखींचं. खुलदाबादेच्या कोठीतील दुर्गाबाईंच्या आठवणीने तर गलबलून गेले त्यांचे आतडे. आता सूर्य कलतीकडे झुकला होता, कणाकणाने मोठा होत होता. कैद्यांची जबान काटण्यात घामेघूम झालेले जल्लादी पथक इखलासने जाव आराम फरमाव म्हणत हटवले. दुसरे तवाने जल्लादी पथक दुसऱ्या सजेच्या अंमलासाठी पुढे घेतले. हातघाईच्या जंगात मैदानावर हालत नव्हता एवढ्या तडफेने आज इखलास हालत होता. खातर होती त्याला, पुरी केली तर एवढी बिकट खिदमत वाया जाणार नव्हती. त्याचे मालिक हजरत नोंद घेणारच होते त्याची. बघ्यांना तर बागी कैद्यांचे डोळे काढण्याची सजा बघून आपले डोळे शांत करून घेण्याची एवढी उतावळ झाली होती की हुकुमाची संधी मिळती तर त्यांनीच पुढे होत मनची मुराद झटक्यात पुरीही करून घेतली असती. पुढे घेतल्या तवान्या पथकातील 2 तगडे हबशी निवडून इखलासने बाजूला घेतले. आपणच वाकून लोहारी चुल्ह्यातल्या एव्हाना तापून लाले लाल झालेल्या लोखंडी सलाखा त्यांच्या कातडी मुठींना धरत इखलासने चुल्ह्याबाहेर खेचल्या. निवडल्या हबशी जल्लादांच्या डोळ्यात त्या खुपसल्यासारख्या नेऊन खुद्द तेच कचदिल नाही याची अजब पारख करून घेतली त्याने. निवडलेले हबशी हात पाय डोळे होते म्हणूनच माणूस म्हणायचे, नाहीतर गंजल्या लोखंडी पुतळ्यासारखेच दिसत होते ते. तसूभरही हल्ले नाहीत ते.
त्यातल्या एकाच्या हातात आपल्या हातातील तापत्या सलाखा खुशीने देत कुलेशांच्याकडे बघत इखलास त्याला म्हणाला, घुसेड़ दो ये जलती सलाखे इस बम्बन शायर की आंखों में, देखेगा इसका मालिक कैसी टपकती है शायरी खून के बजाय अपने शायर की आंखों से. घोंगावते समुद्र वादळ भक्कम खडकाळ बेटाकडे सरकावे तसे जी हुजूर म्हणत हाती तापल्या सलाखा घेतलेला हबशी कुलेशांच्या समोर आला, त्यांचे डोळे जाळून काढण्यासाठी. कुलेश तर कवी होते. इथला निसर्गाने नटलेला मावळी मुलूक त्यांनी डोळाभर बघितला होता. तो उंचापुरा रायगड, आपला कबिला आणि सर्वांहून अधिक कनोज सोडून एवढ्या दूर ज्याच्यासाठी आलो त्या स्वामींना पुन्हा बघण्यासाठी डोळेच उरणार नाहीत या जाणीवेने रक्ताळल्या तोंडाच्या राजांना त्यांनी अगोदर डोळाभर बघून घेतले. जल्लाद जसजशा रसरशीत तापल्या लालेलाल सलाखा डोळ्यांजवळ आणू लागला तसतशी कुलेश आपली गर्दन इकडे तिकडे गरागरा फिरवू लागले. जल्लादाने त्यातूनही निकराने घुसडलेल्या हातच्या सलाखा कैद्याच्या गालावर कानावर सरसरत भिडू लागल्या. तो जल्लादच चिडून ओरडला, देखते क्या हो बेवकूफ, जकड़ दो इसकी गर्दन का हिलता पत्ता. तसे धक्का बसलेले हबशी लगबगीने पुढे झाले आणि त्यांनी कुलेशांचा मुखडा जागीच पकडून ठेवला. त्यांना धक्का अशासाठी बसला होता की तख्ता कुलाहातल्या जखडबंद कैद्याचे डोळे काढणाऱ्या त्या सराईत साथीदाराला आजवर अशी कुणाच्याच मदतीची गरज कधीही पडली नव्हती. चर्र चर्र सुताराने शिसवी फाकांना भोके पाडण्यासाठी हातचे किकरे फिरवावे तशा आपलेच डोळे विस्फारलेल्या जल्लादाने हातच्या लालेलाल चोखंडी तप्त सलाखा कवी कुलेशांच्या डोळ्यात खुपसून चराचर फिरविल्या. जळल्या बुबुळाच्या मांसाचा उग्रट वास चारीकडे पसरला. कुलेश कुडीभर धडपडले. आ आ जीभ गमावल्या त्यांच्या कंठातून कसनुसाच आवाज फुटला. नाकात घुसल्या उग्र जळकट मांसाच्या वासाने आणि कानात शिरल्या त्यांच्या आवाजाने राजे गैरसमजात गेले. त्यांना वाटले मरणाच्या भयाने छंदोगामात ते चरफडून तळमळतायत. अनावर झाल्याने खुद्द त्यांच्याच कंठातून तसेच कसनुसे शब्द सुटले. आ आ त्यांना कुलेशांना निर्धाराने म्हणायचे होते, दौलतीचे छंदोगामात्य असे केव्हापासून लागले मरणाला भ्यायला. खरे तर कुलेशांना म्हणायचे होते, राज न हो तुम साचे, खूब लढे तुम जंग. जरी एक जीव झाले होते ते अंतरंगाने तरी असा गैरमेळ पडला होता त्यांच्या विचारांचा गमावल्या जबानीमुळे. आता तर भोवतीचे बघे खुशीने पिसाळल्यागत टाळ्याच टाळ्या पिटत ओरडू लागले. बहुत खूब, अल्लाह मेहरबान, जल्दी करो बहादर, निकालो इसकी भी आंख की कवडिया. सजेचा अंमल करणारा जल्लाद आता हातच्या जळकट रक्ताने काळपटलेल्या तरीही तप्त सलाखांहून अंगभर पेटून उठला होता. वापरून नाकाम झाल्याशा वाटल्याने बेकार हो गई सलाखे ये म्हणत तिरस्काराने त्याने हातच्या सलाखा थेट जीभ डोळे काढलेल्या कुलेशांच्या अनवाणी पायांवर मुद्दाम फेकल्या. मागे वळून दुसऱ्या चुल्यातल्या तावणी खात पडलेल्या नव्या सलाखांची लालेलाल जोडी त्याने खसकन उचलली. लालेलाल डोळे तिच्यावर गरगर फिरवीत बघ्यांना तिची लाली दिसावी म्हणून हात उंचावून ती ला इलाह म्हणत नाचवली. त्याने ओरडण्यापूर्वीच त्याच्या 4-5 मदतगारांनी रायगडाधीप मराठी दौलतीच्या शिवपुत्र छत्रपती संभाजीराजांची गर्दन जल्लादाच्या सोयीसाठी चारीकडून जखडून केव्हाच जाम करून टाकली होती. क्षणानंतर जळून होत्याचे नव्हते होणारे राजांचे डोळे अपार शांत स्थिर होते. ते डोळे नव्हतेच, 2 तेजोगोलच होते. ते हयातीत कधी नव्हते एवढे चमत्कारिक तेज उतरले होते त्यात. एरवी उलथा पडणारा खालचा ओठ दातांखाली घट्ट पकडून हाताच्या रसरशीत सलाखा रोखत जल्लाद राजांच्या समोर आला. डुईच्या केसांपासून तुमानी खालच्या पायांपर्यंत घामाने आज पुरता निथळला होता तो. हातच्या तापल्या सलाखा पेलून द्याव्या लागणाऱ्या कठोर सजेच्या मानसिक उष्म्याने घामेघूम झाला होता तो.
अर्धवट अर्धवट कदम पुढे टाकत तप्त लाल सलाखा पेलून क्षणाक्षणाला तो राजांच्या डोळ्यांकडे एकटक बघत पुढे पुढे सरकू लागला. आणि आणि काय झाले कुणास ठाऊक, त्याच्या हातच्या सलाखा तशाच पेलून तो जागीच पुतळ्यागत गुमान उभा राहिला. अपार तेज उतू जाणाऱ्या राजांच्या निर्भय तेजवंत पुष्करी डोळ्यांकडे बघताना त्याचे त्यालाच मनोमन जाणवले, कितनी जला दी आंखें सलाखों से जिंदगी भर, मगर मगर कभी देखी तक नहीं ऐसी आंखें. नहीं नहीं, ये आंखें जलाने के लायक नहीं, जताने के लायक है. एवढा पत्थर दिल तो जल्लाद, पण तोही स्वतःशी चरकून राजांकडे बघत मान डोलावून 2 कदम मागे हटला आणि खुद्द त्याच्याच पाठीत एक सणसणीत तमाचा पडला. भिजल्या पाठीवरून घामाचे तुषार उडाले, कानात इखलासचे करडे जरबी शब्द घुसले. नमक हराम, रुक क्यों गया, निकाल दो ये आंखें. ताबेदार जल्लाद त्या कळी सरसा स्वतःच्या काळजातला माणूस पाय तळाशी टाकत पुन्हा पुढे सरसावला. राजांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांजवळ हातच्या धगधगीत लाल सलाखा नेताच त्याने कराव्या लागणाऱ्या कठोर ताबेदारीच्या दडपणामुळे आपलेच डोळे गप्पकन मिटून घेतले. त्या क्षणभरातच शंभू नेत्रांसमोर अष्टभुजांची कुलदेवी तुळजाभवानीच चमत्कारिक रूपात तरळून गेली. तिचा मुखडा होता थोरल्या आऊंसारखा. डुईवर मुकुटाऐवजी आबासाहेबांचा राज टोपागत टोप होता. 8ही हातांच्या जागी दिसत होत्या कबिल्यातल्या आकृती. सती गेल्या माँसाहेब, श्री सखी आणि होय, राम राजांच्या माँसाहेब सुद्धा. त्या हातांच्या एक एक बोटात बालपणी मोठेपणी बघितलेले प्रतापराव, मालुसरे काका, मुरारबाजी, कोंडाजी, कृष्णाजी, कंक, हंबीरराव, मालोजी बाबा असे कैक मुखडे दिसून गेले. कानात कुठंतरी नांद्या किलकाऱ्या घुमून गेल्या. जय जय रघुवीर समर्थ, उदग अंबे उद, हर हर महादेव, या गोंधळासी माये, अंबे लवकर यावे. सर सर हातच्या तप्त सलाखा समोरच्या कैद्यांच्या डोळ्यात खुपसून सवयीप्रमाणे त्या जागीच गरगर फिरवून सलाखा तशाच डोळ्यात ठेवून मिटल्या डोळ्याच्या जल्लादाने थकावटीने आपले गुडघे भुईवर टेकले. बघ्यांनी बेभान होत जल्लोसी गिला साधला धीन धीनचा. छोड़ दो अभी से, जाएगा या औरंगाबाद बऱ्हाणपूर तक. याही स्थितीत राजांना एका गोष्टीची खंत जरूर वाटत होती. का नाही ठोकले आलमगीराच्या कोणी इमानदार जल्लादाने आमच्या नाकात आणि कानात तोफांच्या रंजुकांना ठोकतात तसे खिळे. म्हणजे आलाच नसता आमच्या आणि कवी कुलेशांच्या जळक्या मांसाचा एकमेकात मिसळलेला वास आमास, आणि कानावरही पडला नसता बुजगावण्यांचा हा आनंदाने उकळणारा खिजवता कल्लोळ. आता राजे आणि कुलेश यांचे चेहरे एवढे भयाण दिसत होते की औरंगजेबाच्या पोर उमरीच्या एखाद्या नातवंडाने त्यांना तसे बघितलेच असते तर दातखिळच बसली असती त्याची. डुईवर उंच लाकडी टोप्या, गळ्या हातांना जखडणारे तख्ता कुलाह, अंगावर ढगळ विदूषकी रक्ताळलेले कपडे, कमरेला बांधलेल्या काटेरी वेली आणि जागजागी रक्तथेंब पडलेल्या घंटांच्या माळा, जळून गेलेल्या डोळ्यांच्या खोबणी, त्यांच्यातून उतरलेले जबानी काढल्याने ओठ आणि तोंडभर कुरळ्या दाढीत मिसळलेले साकळलेले रक्त. कसे दिसत होते ते. वळीव पावसाच्या मारगिरीत तडाखून निघालेल्या मूळच्या अनेक रंगात चितारलेल्या रेखीव देखण्या पण क्षणात ओघळून फिसकटून गेलेल्या भित्तिचित्रासारखे. मावळतीच्या डोंगरकडांआड सूर्य डुबला होता. इंद्रायणी आणि भीमा यांचे एकमेकीत मिसळलेले संगम पाणी थरकत्या लाटा उठवीत वाहत होते. तळावर सांजेच्या नमाजाची समज देणाऱ्या नौबती दुडदुडू लागल्या. थोड्याच वेळात तळभर नमाजी अजानच्या ललकाऱ्या उठू लागल्या, अल्लाहू अकबरच्या. राजे आणि कुलेश आता वेदनांसह देहाच्या पार झाले होते. राजांची तर कधी नव्हती अशी मनाची मनाशी, फक्त स्वतःशीच अशी बातचीत चालली होती. अंधारून आल्याने ठाई ठाई तळभर पलोते शिलगले होते. त्याहून कितीतरी पलोते शिलगले होते शंभूराजांच्या दुनिया पार पोचलेल्या भोसलाई राजमनात.
रात पहाराचे गस्ते हशम औरंगजेबाचाच हुकूम असल्याने तळपती हत्यारे पेरून जागजागी फेऱ्या घेताना गस्त देत होते. होशियार. डोळे, जबान, हात, पाय यासह पुरत्या देहापार गेल्या राजांच्या मनात खुद्द त्यांनाच अनोखी वाटावी अशा विचारांची प्रचंड धुंदळ माजली होती. स्वतःच बघत होते ते तिराहितासारखे आपल्यालाच. आठवत होते त्या बालपणापासूनच्या आत्तापर्यंतच्या हयातीकडे. सुरू झाली राजांच्या मनात विचारच विचारांची अनावर कारंजी. उसळू लागले त्या कारंजातून आसमानी विचारांचे तजेलदार पाणीच पाणी. ते नेहमी मांड घेत आलेल्या चंद्रावतापेक्षा सफेद, आता डोळ्यांना आड झालेल्या, पुन्हा कधीच न दिसणाऱ्या आकाशाच्या तेजबिंबाच्या रसासारखे. रायगडाच्या निशाण काठीवर मावळ वाऱ्याने फडफडत्या जरी काठी भगव्याच्या वाणाचे. आबासाहेबांच्या तोंडून वेळोवेळी बाहेर पडलेल्या शिवबोलांचेच आसवाबले आलेले. समर्थांच्या तपस्वी कमंडलूतील रामतीर्थांसारखे. थोरल्या आऊंच्या तोंडून वेळोवेळी सहजगत्या बाहेर पडणाऱ्या जगदंब जगदंब या जगन्मातेच्या स्मरणासारखे. आपल्याच हयातीत हे श्रींचे राज्य राखून चालविण्यासाठी मुलूकभर वेगवेगळ्या जागी देह ठेवलेल्या कोंडाजी फर्जंद, कृष्णाजी कंक, तुकोजी पालकर, निळो बल्लाळ, हंबीरराव, मलोजी बाबा यांच्या वाहून गेल्या रक्ताची आण सांगणारे. आता त्यांच्या मनच्या डोळ्यांना दिसू लागला दवडीत डोळ्यात भरलेला तिन्ही हंगामातला मराठी मुलूक. रायगडावर उतरणाऱ्या त्या पावसाळी तिन्ही सांजा, तास फोडून उतू जाणाऱ्या कुशावर्ताचा आणि गंगासागराचा तलाव, पाणधारांखाली निथळणारे आघाडी मनोरे, जगदीश्वराचे राऊळ, बाले किल्ला, व्यापारपेठ, मंत्रीबाडी, हिरकणी माची, भवानी टोक, टकमक टोक, सात महाल, सिंहासन चौक यासह अभिषेक पात्रातून संतत धारेखाली निथळून निघणाऱ्या शिवपिंडीसारखा दिसणारा आमचा प्राणप्रिय रायगड. गड उतरंडीवर करवंदीच्या, रामेट्याच्या, अंजनीच्या गचपणात किरकिरणाऱ्या रातकिड्यांचे आणि गड टाक्यात एकलग घुमणाऱ्या बेडकांच्या जमेतीचे, पाणधारांच्या सरसरीत एकरूप झालेले आवाज. एरवी पायथ्याशी स्पष्ट दिसणारा थोरल्या आऊंचा, कोसळत्या पावसात धुरकटता दिसणारा पाचाडवाडा. पडत्या पावसाची तमा न बाळगता गडभरच्या चौक्या चौक्यांवर कांबळी पांघरून जागल्यांच्या नजरेने गस्त देणारे मेटकरी. गडावरून चहूबाजूंनी पायथ्याशी कोसळत असताना अखंड घरघरणारे लहान मोठे स्फटिक साफ धबधबे. महापुराचे पाणी दुतर्फा फेकून देत नागिणींसारख्या सळसळत धावताना दिसणाऱ्या पायथ्याच्या काळ आणि गांधार नद्या. हिवाळ्याच्या हंगामात मुलूकभराच्या गडकोटांना बिलगून बसलेले दही दाट गर्द धुके. चढत्या दिवसाबरोबर त्याच धुक्याचे तटबंदीच्या थंडगार दगडबंदीवर उठणारे दहीवराचे थरारते थेंब. गडागडांवरच्या नगारखान्यांच्या पायथ्याशी धुमसत धूर फेक करणाऱ्या पेटत्या शेकोटीतील आंब्याच्या आणि बाभळीच्या लाकूड गाठी. पागे पागेत जनावरांच्या तोंडून सुद्धा गारठ्याने फुटणारे फव्वारती वाफारे ऊरफोडी धाव घेऊन मुलूकभरातून गोळा केलेला खबरा पेश ठेवताना गड थंडीने लटलट कापणारे, तरीही सावरत अदबशीर बोलणारे बहिर्जी, विश्वास, कर्माजी यांच्या पथकांचे खबरगीर. वऱ्हाड, खानदेश, कोकण, मराठवाडा, बागलाणपासून ते गोव्यापर्यंत आमच्या चंद्रावताच्या टापांवर टापा ठेवत दौडताना झोंबत्या थंडगार मावळ वाऱ्याने दाटवाने थडाथड आपटणारे आमचे शेकडो हजारो घोडा व पावलोक. रायगडाच्या मुक्कामी असताना खुद्द श्री सखींच्या हातून समोर येणारा हुलग्याच्या माडग्याचा वाफाळता गरम कटोरा. उन्हतापीच्या हंगामात जागजागी गड पायथ्याशी शिवारात मृग तोंडावर आल्याने पालापाचोळा एकवटून मातीस तावणी देण्यासाठी कुणब्यांनी पेटविलेले रान तरवे. आंबा, वड, पिंपळ, चिंचेच्या घेरांखाली रवंथ करीत विसावलेली तान्हेली दमगीर गुरेढोरे. 50 कोसांची एक लग धावणी मागे टाकून आल्यावर तळाच्या जागी पाणथळाकडे ओढ घेणारी फेसाळती दमगीर घोडी. उन्हाने आणि पेटलेल्या भात्यांच्या धगीने घामाने निथळताना कपाळपट्टीवरची थेंबावळ तर्जनीने निचरून टाकून हत्यार घडाई करणारे लोहार. फिरत्या चाकांवर त्या हत्यारांना ठिणग्याच ठिणग्यांची फिरती चक्रे उठवीत शिकल देणारे शिकलगार.
पागे पागे समोर खूर जखडलेल्या घोड्यांच्या नख्या तासळून त्यांना तोंडात खिळ्यांचे पुंजके आवळून मजबूत तवाने नाल ठोकणारे नालबंद. मुलूकभराच्या रावळात दर्शनासाठी आमच्या मागून प्रवेशण्यापूर्वी पायीची पायताणं उतरून धूळ माखले पाय साफ करण्यासाठी उंबरठ्या बाहेरच थपाथप पाय आपटणारे आमचे धारकरी. माती बालपणी माणसास दूध देणारी, उभारल्या पुढच्या बांड आयुष्यात त्यास अन्न पाणी भरविणारी, गोळ्याची मुरत रेखणारी ही माती. एक राजा म्हणून नव्हे, सेनापती म्हणून नव्हे, शिलेदार धारकरी म्हणून नव्हे, एक माणूस म्हणून आमचे या मातीशी नाते काय? माणसाचे मातीशी नाते असते? होय, माणसाचे मातीशीच नाते असते. तसे मातीत मरणारे कैक असतात, मातीसाठी मरणारे फार थोडे. मिळेल आम्हास ते भाग्य या क्षणाने तरी. जगदंब जगदंब. घशाला कोरड पडल्याने ते स्वतःशीच मनोमन पुटपुटले. पाण्याच्या थेंबांऐवजी रक्ताचे थेंब उतरले त्यांच्या घोटल्या घशाआड. यावेळी नुकताच नमाज पडून आपल्या शाही शामियानात आलेल्या औरंगजेबाला इखलास सजेचा शब्दभर तपशील देत होता. कधी नव्हे ते पायफेर घेताना औरंगची पावले बुढाप्यातही झपाझप पडत होती. त्याला बेचैन सैरभैर बघताना इखलास तर पुरेपूर हबकून गेला होता. काही इत्राजी झाली हजरतांची तर. पण औरंग मात्र वेगळ्याच बेचैनीने पायफेर घेत होता, मध्येच थांबत होता. काही विचाराने शामियानाच्या छताकडे मधूनच बघत होता. कुछ नहीं चीखा चिल्लाया काफर, इतनी सख्त सजा लेकर भी. स्वतःलाच विचारावे तसे त्याने इखलासला विचारले. जी बिलकुल नाही द्यायचा म्हणून इखलासने लवत जाब दिला. तो ऐकताना एकाच विचाराने हिंदुस्तानचा बादशाह हैराण झाला. इसी जगह होता हमारा बागी शहजादा अकबर, तो आती ऐसी सजा की नौबत उस पर तो. जायच्या इजाजतीच्या हुकमाची वाट बघत इखलास तसाच ताटकळत उभा आहे याचेही त्याला भान नव्हते. दक्षिणेतून निघून आग्र्याला आपल्या बापाला कैद केल्यापासून राजस्थान, बंगाल, विजापूर, गोवळकोंडा आणि मराठी मुलूक तुडवीत वणवट भटकलेली आपली हयात त्याला सताड उघड्या डोळ्यांसमोर सरकताना दिसू लागली. हमारी एक भी औलाद होती संभा जैसी तो डालते हम इतने बड़े सल्तनत का बोझ भरोसे से उसके कंधे पर और गुजारते बुढ़ापे की ये जिंदगी तसल्ली से पैगंबर की खिदमत में. एवढा जवळ पुरा हिंदुस्तान हुकूमतीखाली येऊन सुद्धा काहीतरी नेमकेच गमावल्याच्या काळीज तोड बेचैनीने तो स्वतःच हरवल्यागत झाला. इखलास समोरच उभा असलेला बघताच तो केवढ्याने तरी ओरडला, जाव. क्रमशः